पाठीमागच्या आवाळ कसलं दिसतं राव जबर. सेटअप पण लावलेला आहे मोठं ब्लॉगिंगचा. कसा रस्त्यात बसलाय. हे गाईज गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा नवीन होडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आता कसे आहात? हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. आता तर आता सध्या ब्लॉग चालू केला आहे. आता जवळजवळ 4 वाजलेले आहेत. हो 4:30 वाजलेले आहेत. तर आता निघायचं आहे मला शूटला. आज आहे नामकरण सोहळा. आज पण एक बारशाचा कार्यक्रम आहे, नामकरण सोहळा. जायचे शूटला. ते जायचे आलेगावला. आलेगावपासून पुढं एक 5-10 किलोमीटर आहे. म्हणजे सरासरी इथून 15 किलोमीटर सराच्या आसपास अंतर आहे. तर तिथं एक गणेश तारा मंगल कार्यालय आहे, त्याचा हॉल आहे. तर मग त्या हॉलला शूट आहे. तर चला निघूया. सगळे जाणार आहेत. आज खूप दिवसांनी आज मोठं ब्लॉग करणार आहे, कारण आज डिफरंट रोडनी जाणार नाही. रोड जाणार आहे त्या ब्लॉग कधी त्या रोडने कधी केलेलं नाही. त्या जोरदार होते त्या रोडने कधी ब्लॉग केलेलं नाही. पण चला आता नवीन म्हणतात करा ब्लॉग. बाकी कसे आहात? चला भेटूया. सेटअप पण लावलेला आहे मोठं ब्लॉगिंगचा. बघू आज ऑडिओ कसा येतोय ते. जर आज आवाज व्यवस्थित आला तर डेली ब्लॉग करायचा विचार चालला आहे मोठं ब्लॉगिंगचा. तर बघू. पण हेल्मेट पण चेंज करावं म्हणतोय आता मी. नेक्स्ट 8 ते 15 दिवसात चाललं आहे नियोजन की हे हेल्मेट चेंज करायचं. कारण का हे परफेक्ट हेल्मेट नाही आहे माझ्यासाठी, मोठं ब्लॉगिंगसाठी पण नाही आहे. कारण का परफेक्ट फुल फेस आहे पण ते पूर्ण लूज आहे हेल्मेट, त्यामुळं मला ते कम्फर्टेबल नाही हेल्मेट. तर आता मी चाललं आहे नियोजन की चेंज करायचं हेल्मेट. बघू आता 8-15 दिवसांनी पुण्याला वगैरे जाऊन एक ट्रिप मारावी, नंतर पुण्याचं जाऊन हेल्मेट चेंज करावं. तर चला निघूया आणि डायरेक्ट गाडीवरच चला भेटूया. आता निघूया. गाडी पण कोल्ड स्टार्ट होते आणि हे बेसिक्सचा हेच मोठा प्रॉब्लेम आहे की गाडी चालू झाली की तिचं पहिल्यांदा गाडी जर शांत असेल, उभं राहिलेली असेल, गार थंड झाली असेल तर गरम व्हायला कमीत कमी 1-1.5 मिनटाचा लागतो ह्याला. तर बघू कोल्ड स्टार्ट होऊन देऊया आणि निघूया परत. व्हायला पाहिजे तरी लवकर. असं म्हणतात की ज्यावेळेस कोल्ड स्टार्ट होती त्यावेळेस पूर्ण ऑइल आहे ते इंजिनमध्ये फिरत असतं, पण जर गेअर टाकला तर ते ऑइल गेअरमध्ये पण जातं. तर ते गेअर शिफ्टिंगला पण खूप म्हणजे हे होतं, काय म्हणतात, फरक पडतो की स्मूथ गेअर पडतात सगळे, व्यवस्थित गुतत नाहीत, काय नाही. अरे वा लवकर झाले आज. चला चव्हाण. तर चला निघूया शूटला. तर बघू. खूप दिवसातून हात ब्लॉक करतोय. आवाज पण ऑडिओ कसा येतोय काय माहिती. आता पहिला यांची कार्ड घेतले होते, कार्ड देऊया, झालेले देऊया यांची कार्ड. तर चला निघूया. ऑडिओ फक्त व्यवस्थित यायला पाहिजे. ऑडिओ जर व्यवस्थित आला तर काहीच नाही आहे माईकचा प्रॉब्लेम आपल्याला. फक्त हेल्मेटचा प्रॉब्लेम आहे की आपण घेऊ शकतो परत ते नेक्स्ट हेल्मेट. पण माशांची गर्दी पण भरपूर आहे माशाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गोविंदाय नमः वासुदेवाय नमः. चला आता मेन हायवे पासून खडे 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 भरपूर खडे 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 खडे. रोड पण लय खराब झाला. हा रोड आहे ते पुणे सोलापूर हायवेला जोडलेला रोड आहे हा रोड. रांजणी, आलेगाव, अय्या विश्वास, रुई, भांडगाव लांबपर्यंत हा रोड पर्यंत इंदापूर अकोला रोडला पण मिळतो हा रोड.
हा रोडनी जास्त लोक जात नाहीत, कारण हा रोड बराच खराब झालेला. तर चांगला झाला तर जातीलच आहे, रोड भयंकर खराब आहे. आणि ह्या रोडला आलेगावपाशी कारखाना आहे, त्या कारखान्याचं उसाचं ट्रॅफिक पण भरपूर असतं. जागोजागी ह्या रोडला असे खड्डे पडलेले आहेत. काय होतंय ते, तिथे झाडे होते राव, सगळी झाडे सगळे काटेचे झाडे सगळे तोडून टाकलेले आहेत. आपण आलेलो आहे रांजणीमध्ये, देवाची रांजणी देवाची गोविंद महाराजांचा ही पावनभूमी, गोविंद महाराजांची पावनभूमी. इथं महाराजांनी जवळजवळ 11 महिने खड्याने जाम झाले. आता हा जे सरळ जातो, डाव्या हाताला वळतो तो डायरेक्ट खाली वर जातो, उजव्या हाताला वळतो तो मंदिराकडे जातो रोड. हा कोणी माहिती असेल तर चला जाऊया. पण रोड मात्र असला खराब आहे राव, लयच खराब झाला. अरे बापरे, विश्वसुंदरी विश्वसुंदरी आली. गाडा जबरदस्त आहे बरं का. रोड जर चांगला झाला ना तर एक नंबर आहे बरं का. काय इकडे जास्त लक्ष देत नाहीत रोडकडे. जसं ह्या रोडला मी येतोय ना, चांगलं आठवतं मी 2010 पासून मी ह्या चौकात येतो. 2010 पासून पुढची कंडिशन अशीच आहे, थोडी पण चेंज झालेली नाही. जवळ 2010, 2020, 2023 चालू झाले. 13-14 वर्ष झालं. ह्या साईडची झाडी सगळी तोडून टाकलेली कॅनलची. ट्रॅक्टर चाललेला आहे वरून. अरे बापरे, खड्डे, बिकट परिस्थिती खड्ड्याची. अरे आला सगळी झाड तोडून टाकलेली. ऐश पंक्चर झालेली दिसती याची, पंक्चर झाली बाबा. डिकीवर चालले बाबा बसून. इथे जवळपास घर असेल त्यामुळे रिस्क घेतात. चार महिन्याला वळाला ट्रॅक्टर. दुसरा तुरळा उडवत आहे नुसता. कसला रस्ता झाला रे बाबा, लय खराब. खड्डे पडले ते उट्या लागायसारखंच काम आहे. ह्याच्यामुळे ट्रॅक्टर दुसऱ्या रोडनी जातात आहे आणि मोकळ्या ह्या रोडनी येतात आहे, कारण दणकत जोरात बसतात आहे रोडला. ट्रॅक्टर जास्त भरलेलं तर काय दिसलं ना, वरूनच गेले भरलेले ट्रॅक्टर. केळीची ह्या वेळेस इतकी जी लागवड चालू झाली आहे ना, भयंकर लागवड. केळी, पेरू,
ऊसाकडनं लक्ष जरा दुर्लक्ष केले ऊसाकडनं लोकांनी. पण आता जास्त केळी, पेरू, डाळी अशा बागांवर लक्ष जास्त दिलंय. अरे दुसऱ्या खड्यात घालावं लागते गाडी. कलर दिले बाबा बांगला कधी सुंदर दिसतो. कलर दिल्यावर एक नंबर बंगला दिसेल. एक कुत्रा असा का चालतोय? हा लोणं बांधलंय तरी म्हणलं कुत्रा असा का चालतोय? फेगा फेगा तो आ चुके हम अले गांव में. देखो कैसा आडवा पळतोय रे कुत्रा. अलेगाव खुर्द, अलेगाव बुद्रुक हे दोन वेगवेगळे गाव आहेत. जे कार्यालय आहे मोठा लोक तिकडे आले मध्ये सुद्धा. चला इथलीच पार्टी आता त्यांचं उरकले का नाही काय माहिती. जर उरकलं असेल तर त्यांचं बघू कधी निघतातच, कधी निघायचे. चला यांचं दुकान आहे, मी जातो पुढं. चला बोललो मी जातो पुढं म्हणून, तर चला जाऊया हळूहळू पुढं. बापूंचा बंगला, बापू मेटे, आणि तो होता कवडे साहेबांचा बंगला त्रिमूर्ती. चला मालेगावची पण किती हे पण माहीत नाही, पण गावले मोठे यात्रा इथं ना भरवणाथाची इतकी मोठी मूर्ती ना, भरपूर मोठी मूर्ती. इथून रस्ता पण त्याच पद्धतीने खराब आहे जे आता आपण आलोय त्याच्यापेक्षा. पाहिजे ऊस तोडायचं पण चालू आहे. ऊस पण भरपूर राहिले ते ह्या वेळेस, आणि तोडकरी आले नाही टोळ्या लोकांच्या. नरड लयच दुखते, का करते. कसा रस्त्यात बसलाय मला माहिती होतं जवळ गाड्या उठणार, पण कुणीकडे उठणार हे माहित नाही. कारण का इकडे उठते का इकडे उठते, नशीब तिकडे उठला नाही तर इकडे उठला क्या. गाड्या अंगावर त्याला नसतं काय झालं, गाडी ना माझी विचार असतं ते मला झाला असतं. दोन 2000 स्क्वेअर फूटची घरं बांधली. 38,000 घर. इकडे शेजून अजून घराचं काम काय केलं सर, एक वर्ष तरी असेल का आता. ठीक आहे, घराचं काम कलर दिला तर येतच नव्हतं. आपण जवळजवळ रोईच्या जवळ आलोय. काम अजून इथपर्यंत पण झालेलं नाही. म्हटलं जवळजवळ ह्या रोडला मी 4-5-6 महिने तर झाले असतील आलेलो. त्या 6 महिन्यामध्ये ते
चांदणचा पण रूट झालाय बराच. हे मसोबाकडे जाणार रोड, रोईमधून मसोबाकडे जातो. अरे बापरे, रुईला इकडून पण जाता येतं, पण नदी वळडून जायला लागतं. हा नदी वळडून, नदी वळडून नाही, पण पुढे एक रस्ता आहे, तिथून मसोबाकडे जायला आहे. वॉशिंग सेंटर, अरे बापरे, वॉशिंग सेंटर कडे बघत बघत आडवी चारी खाली चारी. सूर्यदेवाच व्हायला लागलेत गाळ. देवाचं मंदिर आहे का इथून रोड जातो मसोबाला. रुईचा मसोबा हा रोड आहे जाणार. या प्रहार किराणा जनसंपर्क कार्यालय त्याच्या शेजारी जबरदस्त झकास झकास बघत झकास झकास. ह्यांची कोळवण चालू आहे. ती शाळा शिवाजी विद्यालय बावडा, बावड्या नाही रोड आला, बावड्याने एस टी आली. एस टी आपली स्कूल बस आली. काय कळतंय, काय बोलतोय, काय काम. हा रोड डायरेक्ट बावड्याला जातो, बावडा. आणि हा रोड डायरेक्ट आडेगाव, चांदज, टाकळी, वडवलीला जातो. आणि ह्या रोडलाच आहे गणेश तारामंगल कार्यालय. तिथं आहे आता शूट आपल्याला. की आता अपोजिट कलर होतो, म्हणजे अपोजिट साईडला होतो का सूर्य आपल्या पाठीमागं आलाय. इकडला व्ह्यू इतका जबरदस्त दिसत वाव. आणि ज्यावेळेस आपण सूर्याकडल्या साईडला व्ह्यू जरा थोडासा म्हणजे लेन्सवर लाईट येत असेल त्याच्यामुळे काही एवढा बरोबर वाटत नसेल. बाकी पुढचं जे व्ह्यू आहे ना हिरवं कार दिसतंय, वातावरण दिसतंय थोडक्यात नसेल. कार ऊस तुटून काय सर आणखी ऊस तुटून गेलेलं नाही. हा रोड डायरेक्ट टेंभुर्णीला पण जातो. इथून टेंभुर्णी आहे 23 किलोमीटर. बरीच लांब आहे राव इकडून. 23 हा रोड झालेला आहे. रोड भारी हा रोड, त्या रोडपेक्षा तर हा रोड चांगला आहे. तयार दिसतोय हा रोड झालेला आहे. हो तयार आहे ना, झालेला आहे ना. मग नेमकं चाललंय घरी जे आहे ते आहे झालं आहे. पार्टी म्हणली होती 5 वाजेपर्यंत या. 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होईल. आपण 5:15ला आलो. मला माहिती उरकत नाही लोक. मग म्हटलं चला जावं तरी पार्टीने फोन करायच्या आधी. कार्यालयाच्या जवळ आलो. कार्यालयाच्या जवळ आलोय. कार्यालयाच्या इथं आहे हे कार्यालय, त्याच्यात जवळ आलोय. म्हणजे जवळ म्हणजे आलोच आहे कार्यालयापाशी. त्याच्यात तयारी अजून बरेच तयारी आलेलेच नाहीत तर काय नियोजन आहे. गणेश तारामंगल कार्यालय
फटाके उडवण्यास मनाई आहे. कधी झाली मनाई फटाके उडवण्यास? देवकर होऊन लागले देवकर. पोचलो इथं कार्यालयावर. कार्यालय पाठीमागच्या आवाळ कसलं दिसतं राव, जबरदस्त दिसतं. असं कोणी जरी असं पेंट केले तर एक नंबर दिसतंय हे कार्यालय. कॉपीराईट येतोय त्यामुळे काय सगळा प्रॉब्लेम. 2-3 वेळा बघितलं हे कॉपीराईटला हे प्रॉब्लेम. हे गाईज गुड मॉर्निंग. आजचा हा दुसरा दिवस आहे, कारण का रात्री परत उशीर झाला. जवळजवळ 9:30-10 वाजल्या होत्या. आणि त्यामुळं परत रात्री अंधार पडला, त्यामुळं काय व्लॉगच केला नाही. कारण का हा व्लॉग असा केला होता की आपला म्हणजे अरे काय झाले, भीमानगर म्हणजे रान्नीपासून ते आलेगाव म्हणजे जवळजवळ त्या गणेशतार कार्यालयापर्यंत आपण नुसतं रोडचं ब्लॉक करत गेलो. कारण का ते रोड बघितला होता, असला खराब रोड आहे ना, भयंकर खराब रोड झाला आहे. आणि ते मी करत म्हणलं परत थोडं म्हणजे व्हिडिओ परत तिथला लोकेशनचा गेला. त्यामुळं हा व्लॉग बराच मोठा झालेला आहे. ह्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बेल आई घंटाही दाबा. कारण का येणारे नवीन व्हिडिओ नाहीत ना तुम्हाला चांगले म्हणजे वेगवेगळे लोकेशन, नवीन भारी भारी नजारे बघायला मिळणार आहेत. तर जरा थोडं सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत राहा. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.